हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाओ क्लासेस. मी बच्चाओ सर, डायरेक्टर ऑफ बच्चाओ क्लासेस. बच्चे लोक आपलं चाललंय मॅथ्स पार्ट 1 मधलं फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे सेट्स. यातले सगळे प्रॅक्टिस सेट आपले सॉल्व्ह करून झालेत आणि आपण सॉल्व्ह करत आहोत प्रॉब्लेम सेट 1. बच्चे लोक यातले पण 3 सम्स आपले झालेले आहेत, उरलेले सम्स आपले सॉल्व्ह करायचे आहेत. तर चला सॉल्व्ह करूया बच्चे लोक फोर्थ समला. बच्चे लोक फोर्थ सम आपलं 70 trees were planted by Parth and 90 trees were planted by Pratnya. बच्चे लोग 70 trees were planted by Parth and 90 trees were planted by Pratnya on the occasion of tree plantation week. Out of this, 25 trees were planted by both of them together. How many trees were planted by Parth or Pratnya? चलो असा क्वेश्चन आहे. चला याला थोडं समजून घेऊ नेमकं काय दिलंय आणि काय विचारलंय. चलो 70 trees were planted by Parth. पार्थने किती 70 trees प्लांट केले म्हणजे लावलेत. 90 trees were planted by प्रज्ञा. प्रज्ञाने किती प्लांट केले तर 90 trees तिने लावलेत ऑन द ऑकेजन ऑफ ट्री प्लांटेशन. तर वृक्षारोपण समारंभाच्या वीक मध्ये, ऑन द ऑकेजन ऑफ ट्री प्लांटेशन वीक. आउट ऑफ दिस, यापैकी 25 trees were planted by both. 25 trees were planted by both. बच्चों लोग 25 ट्रीज दोघांनी एकत्र बोथ सोबत प्लांट केलेत. 25 ट्रीज वेर प्लांटेड बाय बोथ. आणि क्वेश्चन केला आहे हाऊ मेनी ट्रीज वेर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. तर पार्थ किंवा प्रज्ञाने मिळून किती झाडं लावली. पार्थ किंवा और मीन्स व्हॉट किंवा पार्थ किंवा प्रज्ञाने किती झाडं लावली ते आपल्याला शोधायचं आहे. चलो चला तर चलो इथे पार्थने काही झाडं लावलीत, प्रज्ञाने काही झाडं लावलीत. त्यांना पहिल्यांदा काय सेट्स आपण घेऊया त्यांच्यासाठी. मग लेट सेट ऑफ द ट्रीज, सेट ऑफ द ट्रीज प्लांटेड बाय पार्थ, सेट ऑफ द ट्रीज प्लांटेड बाय पार्थ. पार्थने काही झाडं लावलीत. याला नाव देऊ काहीतरी. सेटचं नाव कॅपिटल लेटर घ्यावं लागतं, त्यामुळे कॅपिटल आहे. लेट द सेट ऑफ द ट्रीज प्लांटेड बाय पार्थ अँड सेट ऑफ द ट्रीज, सेट ऑफ द ट्रीज planted by प्रज्ञा इक्वल टू कॅपिटल बी घेऊया. चलो काही झाडं पार्थने लावलीत, काही झाडं प्रज्ञाने लावलीत. त्यामुळे सेट ऑफ द ट्रीज प्लांटेड बाय पार्थ ए, सेट ऑफ द ट्रीज प्लांटेड बाय प्रज्ञा बी. आणि चलो इथे इन्फॉर्मेशन मध्ये कोणी किती झाडं लावलीत ते सगळं आलेलं आहे. त्यामुळे इथे 70 ट्रीज कुणी प्लांट केले, प्लांटेड बाय पार्थ. 70 ट्रीज कुणी प्लांट केले, पार्थने. मग नंबर ऑफ ए, पार्थने प्लांट केलेल्या ट्रीजचा सेट आपण कशाने दाखवलेला आहे, ए ने. तर चलो नंबर ऑफ ए, पार्थने प्लांट केलेल्या ट्रीजची संख्या, नंबर ऑफ ए किती आहे बच्चे लोग 70. सांगा नंबर ऑफ बी किती आहे. तो बच्चे लोग नंबर ऑफ बी, प्रज्ञा ने किती प्लांट केले 90. 90 ट्रीज वेर प्लांटेड बाय प्रज्ञा. नंबर ऑफ बी 90. आउट ऑफ दिस 25 ट्रीज वेर प्लांटेड बाय बोथ, दोघांकडून. मीन्स व्हॉट 25 ट्रीज वेर प्लांटेड बाय पार्थ अँड प्रज्ञा. बोथ म्हणजे हा आणि तो, म्हणजे दोघं. तर बच्चे लोग जेव्हा अँड येतो तेव्हा कायम लक्षात ठेवा, या सेट नावाच्या चॅप्टर मध्ये 11th ला पण येणार आहे म्हणून सांगतो. जेव्हा अँड येतो तेव्हा ते इंटरसेक्शनचा सेट असतो आणि जेव्हा ऑर येतो तेव्हा तो युनियनचा सेट असतो. मग इथे बोथ, बोथ म्हणजेच काय तर पार्थ अँड प्रज्ञा,
पार्थ अँड प्रज्ञा, म्हणजेच हा कसला सेट आहे बच्चे लोक, तर इंटरसेक्शनचा सेट आहे. 25 ट्रीज वेर प्लांटेड बाय बोथ, प्रज्ञा पण आणि पार्थ पण. त्यामुळे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे, 25. आणि बच्चे लोक आपल्याला फाइंड करायचं आहे हाऊ मेनी ट्रीज वेर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. मी एवढ्याच सांगितलं, ऑर आला यापुढे की कायम लक्षात ठेवा, ऑर चा अर्थ घ्यायचा युनियन, अँड चा अर्थ घ्यायचा इंटरसेक्शन, अँड इंटरसेक्शन ऑर चा अर्थ घ्यायचा युनियन. मग हाऊ मेनी ट्रीज वेर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा, म्हणजे आपल्याला शोधायचं आहे बच्चे लोक नंबर ऑफ ए युनियन बी शोधायचं आहे. How many trees were planted by Parth or Prajna? Or आला की त्याचं मिनिंग घ्यायचं काय, तर युनियन, अँड आला किंवा बोथ आला, अँडचं मिनिंग घ्यायचं बच्चे लोक इंटरसेक्शन. इथे 25 ट्रीज वेर प्लांटेड बाय बोथ, बोथ म्हणजेच काय, पार्थ अँड प्रज्ञा. त्यामुळे मी या 25 ला काय घेतलं, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी घेतलं, आणि इथे ऑर ला काय घेतलं बच्चे लोक, नंबर ऑफ ए युनियन बी घेतलं. How many trees were planted by Parth or Prajna? तर आपल्याला शोधायचं आहे बच्चे लोक नंबर ऑफ ए युनियन बी. ऑर चा अर्थ घ्यायचा युनियन, आणि बच्चे लोक या चौघांमधलं रिलेशन आपल्याला चांगलं माहितीये. 5-7 वेळा आपला हा फॉर्म्युला वापरून झालाय, युजिंग फॉर्म्युला, युजिंग फॉर्म्युला. बच्चे लोक काय फॉर्म्युला आहे आपला, तर नंबर ऑफ ए युनियन बी चा फॉर्म्युला आपण वापरतो. नंबर ऑफ ए युनियन बी equal to number of A plus number of B minus number of A intersection B. म्हणजे खरं तर याला, ह्या टर्मला जेव्हा तुम्ही इकडे पाहाल तेव्हा मायनसचं काय असेल, ते प्लस असेल. म्हणजेच एका साइडला काय आहे, नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए युनियन बी, तर सेकंड साइडला काय, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. पण बुक मध्ये आपण हा फॉर्म्युला कसा लिहून पाठवलाय, number of A union B equal to number of A number of B minus number of A intersection B. मनातल्या मनात तुम्ही याला इकडेही पाहिलं तरी चालेल. म्हणजेच काय, A union B चे मेंबर्स A intersection B च्या मेंबरची सम इक्वल टू A चे मेंबर्स प्लस B चे मेंबर्स, असा पण तो सिंपल फॉर्म्युला डोक्यात ठेवता येतो. आणि वापरताना कोणाचा फॉर्म्युला वापरायचे लोक, युनियन साठी. नंबर ऑफ A union B इक्वल टू नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B मायनस नंबर ऑफ A intersection B. चला ज्याच्या त्याच्या व्हॅल्यूज टाकून देऊ. नंबर ऑफ A union B ला फाइंड करायचं आहे, राहू द्या तसाच. नंबर ऑफ ए युनियन बी ला फाइंड करायचं आहे. आता ज्याही व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत त्या टाकून द्या. बघा नंबर ऑफ ए किती आहे, वरती आलाय 70, प्लस नंबर ऑफ बी किती आलाय 90, मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आलाय तर 25, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आलाय तर 25. आता हे तर 5-6चं काम उरलंय फक्त. नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजे 70 प्लस 90 करून घ्या. चला 70 प्लस 90 किती होतील, 160 मायनस 25. नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी 160 मायनस 25 करा. 10 मायनस 5 5, 1 कॅरियर आला. 6 मायनस 3 3, 1 उरलेला आहेच आहे. तर चलो किती येत आहे, सबट्रॅक्शन 135. नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजेच काय बच्चे लोक, तर ट्रीज प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. हाऊ मेनी ट्रीज वेर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा, तर पार्थ और प्रज्ञाने प्लांट केलेल्या ट्रीजचा सेट कशाने होता, ए युनियन बी. देयरफॉर नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय Parth और प्रज्ञा इक्वल टू किती आलं चलो 135. और चं मिनिंग काय घ्या, युनियन, अँड चं मिनिंग काय घ्या, इंटरसेक्शन. तर चलो हे झालं आपलं फोर्थ सम. चला सॉल्व करूया फिफ्थ समला. बच्चों लोग आपका फिफ्थ सम है. इफ नंबर ऑफ ए इक्वल टू 20, नंबर ऑफ बी इक्वल टू 28 एंड नंबर ऑफ
A union B equal to 36. Then number of A intersection B equal to question mark. बच्चों खूप सोपं सम आहे का बरं सगळं दिलेलं आहे आणि आपल्याला नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी फाइंड करायचं आहे. मागच्या सम मध्ये तरी आपल्याला सेट स्वतः बनवावे लागले. ए सेट कोणता, बी सेट कोणता, नंबर ऑफ ए किती, नंबर ऑफ बी किती, नंबर ऑफ ए युनियन बी किती, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती, हे आपल्याला मागच्या सम मध्ये स्वतः लिहावं लागलं. इथे तर सगळं रेडी करून दिलेलं आहे आपल्याला. फक्त काय तर त्या चौघांमध्ये जे काही नातं आहे त्यातल्या एकाला आपल्याला शोधायचं आहे. तर बच्चो खूपच सोपा प्रश्न आहे, खूप सिंपल क्वेश्चन आहे. चला सॉल्व करूया. आणि वरून हे सम बच्चो परीक्षेमध्ये तुमच्या स्कूलच्या एक्झाम मध्ये हमखास येतं. का बरं सोपं पण आहे त्यामुळे पण ते येतं. तर बच्चो चला सोल्युशन पुन्हा एकदा सोल्युशन मध्ये ती इन्फॉर्मेशन लिहून टाकू. नंबर ऑफ ए किती आहे बच्चो 20. नंबर ऑफ बी किती आहे 28. बच्चो नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी किती आहे 36. आपल्याला विचारलेलं आहे नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी विचारलेलं आहे. बच्चो आपल्याला चौघांमध्ये असलेलं नातं फॉर्म्युला मध्ये येतं. मग काय म्हणूया युजिंग फॉर्म्युला. आपण फॉर्म्युला युनियनचा वापरत असतो. नंबर ऑफ ए युनियन बी. फॉर्म्युला कसला आहे युनियनचा. नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू काय नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी आणि मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हुशार पोरांच्या सहज लक्षात येऊन जातं की जर या मायनसला इकडे शिफ्ट केलं तर तुमच्याकडे नातं काय असतं ए चे बी चे मेंबरची सम नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी आणि दुसऱ्या बाजूला कोण असतं युनियन आणि इंटरसेक्शनच्या मेंबरची सम. सिंपल फॉर्म्युला असतो. आपल्याला युनियनचा फॉर्म्युला हवा असेल तर नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी, इंटरसेक्शन कुठे गेलेलं असतं तिकडे मायनस झालेलं असतं, मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. बुक मध्ये युनियनचा फॉर्म्युला बनवला आहे त्यांनी म्हणून आपण हा असा फॉर्म्युला वापरायचा. चला जे माहिती ते भरून टाकू. बघतो नंबर ऑफ ए युनियन बी आलेला आहे किती 36 इक्वल टू नंबर ऑफ ए ते पण आलेलं आहे किती चलो 20 प्लस नंबर ऑफ बी किती आलेलं आहे 28 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. जे आलंय त्याच्या व्हॅल्यूज भरून टाका. चलो चला सॉल्व करा. 36 20 प्लस 28 होतील बच्चो 48 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. बच्चो मी आता या मायनसच्या टर्मलाच इकडे घेतो म्हणजे त्यानिमित्ताने ते प्लस पण होईल. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इकडे शिफ्ट केलं त्यामुळे ते मायनसचं काय झालं प्लस इक्वल टू 48. या 36 ला आपण तिकडे शिफ्ट करू मायनस 36. हे मायनसचं टर्म इकडे आणलं प्लस झालं 48 आहे ते प्लस 36 तिकडे शिफ्ट केला मायनस 36. चलो नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू करा सबट्रैक्शन 8 मायनस 6 किती होती बच्चो 2 आणि 4 मायनस 3 किती होती 1. तर बच्चो नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी मध्ये किती मेंबर्स आहेत तर 12 मेंबर्स आहेत. किती सिंपल होतं. जस्ट आपण काय यूज केला बच्चो फॉर्म्युला मध्ये सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या टाकाची व्हॅल्यू नाहीये ती आपल्याला मिळणार आहे तिला सॉल्व करा. तर बच्चो खूप इम्पॉर्टंट तेवढंच खूप सोपं सम होतं 5th सम. चला सॉल्व करूया 6th समला. बच्चो 6th sum. In a class 8 students out of 28 have a dog as their pet animal at home. 6 students have cat as their pet animal. 10 students have cat and dog both. Then how many students do not have a dog or cat as their pet animal at home? बच्चो पेट एनिमल म्हणजे काय तर पाळीव प्राणी. इन अ क्लास 8 स्टुडंट्स आउट ऑफ 28
28 पैकी 8 स्टुडंट्स हॅव अ डॉग ॲज देअर पेट ॲनिमल. त्यांच्याकडे पाळीव प्राणी म्हणून कोण आहे तर डॉग आहे. 8 पण किती पैकी आउट ऑफ 28. 6 स्टुडंट्स हॅव कॅट ॲज देअर पेट ॲनिमल. 6 विद्यार्थ्यांकडे काय आहे चलो कॅट ॲज देअर पेट ॲनिमल. 10 students have cat and dog both. 10 students have cat and dog both. Then how many students do not have a dog or cat as their pet animal at home? How many students do not have a dog or cat as their pet animal at home? चला मित्रांनो या समला सॉल्व करायचं आहे. मित्रांनो या सम मध्ये थोडीशी करेक्शन आहे खरं. In a class, 8 students out of 28 have a dog as their pet animal. 8 students have dog as their pet animal. 6 students have cat as their pet animal. And मित्रांनो 10 students have both. या 10 लोकांकडे कॅट आणि डॉग दोघं आहे. म्हणजेच काय 8 लोकांकडे डॉग आहे, 6 कडे कॅट आहे, 6 कडे कॅट आहे आणि 10 लोकांकडे कॅट आणि डॉग दोघं आहेत. म्हणजेच काय या 8 लोकांकडे फक्त डॉग आहे, या 6 लोकांकडे फक्त कॅट आहे आणि या 10 लोकांकडे कॅट आणि डॉग दोघं आहेत. इथे एक शब्द पाहिजे होता म्हणजे 8 स्टुडंट्स आउट ऑफ 28 हॅव ओनली अ डॉग. ओनली अ डॉग, फक्त डॉग आहे त्यांच्याकडे. 6 students have only a cat as their pet animal. का बरं 10 students have cat and dog both. 10 लोकांकडे कॅट पण आहे डॉग पण, म्हणजे ह्या 10 लोकांकडे कॅट आहे, या 10 लोकांकडे डॉग पण आहे. आणि इथे काय निघतं स्टेटमेंट 8 students out of 28 have a dog. इथे कळतं की 8च लोकांकडे डॉग आहे. नाही 8 लोकांकडे फक्त डॉग आहे असं ते स्टेटमेंट व्हायला पाहिजे होतं. 8 students out of 28 have only a dog as their pet animal. 6 students have only cat as their pet animal. इथे only शब्द पाहिजे होते चलो बुक मध्ये नाहीये पण आपल्याला आता ते सावधान लागेल. चला मित्रांनो थोडस आपण हे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा सेट बनवून घेऊ. लेट सेट ऑफ द स्टुडंट्स let set of the students having dog as their pet animal. Dog as their pet animal. Let set of the students having dog as their pet animals. तो चलो हा सेट दाखवू आपण कैपिटल A ने. And set of the students having cat as their pet animal. Equal to B. म्हणजे दोन सेट आपण म्हणून घेतले. Let set of the students having dog as their pet animal, capital A. Set of the students having cat as their pet animal, B. आणि बच्चो लोग हे सम आपल्याला नंबर ऑफ ए नुसतं 8 लिहून नाही चालणार. नंबर ऑफ ए 8 डॉग या 8कडे पण आहे आणि या 10 लोकांकडे कॅट आणि डॉग आहे. म्हणजे नंबर ऑफ ए लिहायचं झालं तर तुम्हाला 8 आणि 10 18 लिहावे लागतील. नंबर ऑफ ए लिहायचा झाला तर काय 8 प्लस 10 18. नंबर ऑफ बी लिहायचा झाला नंबर ऑफ बी तर तुम्हाला लिहावं लागेल 6 लोकांकडे कॅट आहे आणि या 10 लोकांकडे कॅट आणि डॉग दोघं आहेत. म्हणजे 6 प्लस 10 नंबर ऑफ बी 16 असेल. तर बच्चो चला त्यापेक्षा या समला आपण वेन डायग्रामने सॉल्व करू. या समला आपण कशाने सॉल्व करूया वेन डायग्रामने सॉल्व करूया. तर चलो चला वेन डायग्राम एक डायग्राम बनवूया बच्चो आपण. बच्चो आपला हा सेट घेऊया
ज्यांचा पेट ॲनिमल डॉग आहे. हा सेट घेतो मी ज्यांचा पेट ॲनिमल कॅट आहे. चलो हा सेट ए म्हणजे ज्यांचा पेट ॲनिमल काय आहे, डॉग आहे. हा सेट मी बी घेतो म्हणजे ज्यांचा पेट ॲनिमल काय आहे, कॅट आहे. आणि आपला जो क्लास आहे ज्याच्यामध्ये 28 स्टुडंट्स आहेत त्याला मी समजतो बच्चे लोक युनिव्हर्सल सेट. त्याला आपण म्हणूया युनिव्हर्सल सेट. चलो हे वेन डायग्राम ने हे सम कसं होणार आहे, बिलकुल सिंपल होणार आहे. वेन डायग्राम मुळे हे सम कसं होतंय बच्चे लोक, सिंपल होणार आहे. त्यामुळे याला फॉर्म्युलाने न जाता आपण कशाने जातोय बच्चे लोक, वेन डायग्रामने. तर बच्चे लोक सेट्स ए कसला सेट आहे, स्टुडंट्स हॅव्हिंग डॉग ॲज द पेट ॲनिमल. बच्चे लोक बी कसला सेट आहे, सेट ऑफ द स्टुडंट्स हॅव्हिंग कॅट ॲज द पेट ॲनिमल. ए सेट डॉग वाल्यांचा, डॉग पेट ॲनिमल असणाऱ्या स्टुडंटचा सेट. बी सेट कॅट हा पेट ॲनिमल असणाऱ्यांचा सेट. बच्चे लोक 8 students have dog as their pet animal. 8 students have dog as their pet animal. Only dog. म्हणजे इकडचा पार्ट. 6 students have cat as their pet animal. बच्चे लोग 6 students have cat as their pet animal and 10 students have cat and dog both. बच्चे लोग 10 students have cat and dog both. 10 students कडे काय बच्चे लोग, cat and dog both. 10 students have cat and dog both. म्हणजे बच्चे लोग डॉग किती लोकांकडे, 8 + 10 18 लोकांकडे डॉग आहे. कॅट कोणाकडे, किती लोकांकडे कॅट आहे, 10 + 6 16 लोकांकडे कॅट आहे. आणि बच्चे लोग इन अ क्लास 8 students out of 28 have dog. आउट ऑफ 28 म्हणजे त्या क्लासमध्ये स्टुडंट्स किती आहेत बच्चे लोग, 28. ऑलरेडी बच्चे लोग इथे आता ए आणि बी सेट मिळून किती, 8 10 18 + 6 किती झाले, 24. इथे स्टुडंट्स येऊन गेले. सेट ए बी आणि त्यांचं हे इंटरसेक्शन मिळून किती, 8 + 10 18 + 6 किती, 24. पण आपल्या युनिव्हर्सल सेट मध्ये बच्चे लोग, युनिव्हर्सल सेट मध्ये किती आहेत, 28. युनिव्हर्सल सेट मध्ये किती आहेत, 28. मग बच्चे लोग how many students do not have a dog or cat as their pet animal? त्याला मी सपोज करतो x. Let x students do not have a dog or cat, as their pet animal. X students do not have dog or cat. मग बच्चे लोग हे ज्यांच्याकडे डॉग पण नाही कॅट पण नाही त्याला कुठे लिहावं लागेल आपल्याला, याच्या बाहेर, डॉग कॅटच्या सेटच्या बाहेर. इथे आपल्याला काय लिहावं लागेल, x. या x लोकांकडे लेट x स्टुडंट्स डू नॉट हॅव अ डॉग और कॅट. x स्टुडंट्स कडे डॉग पण नाही, कॅट पण नाही, डॉग पण नाही, कॅट पण नाही, म्हणजे डॉगच्या आणि कॅटच्या सेटच्या बाहेर आपल्याला x लिहावं लागेल. मग हे डॉग किंवा कॅट नसणारे स्टुडंट्स. ओके. मग बच्चे लोग आता युनिव्हर्सल सेट जो आहे तो किती लोकांचा आहे, इन अ क्लास देयर आर 28 स्टुडंट्स. In a class there are 28 students. Therefore, from the figure,
चलो फिगर वरनं आपण काय लिहू शकतो x प्लस 8 प्लस 10 प्लस 6 इक्वल टू क्लास. सगळे मिळून क्लास मधले स्टुडंट्स किती आहेत? टोटल स्टुडंट्स 28 इक्वल टू 28. कॅट किंवा डॉग कोणीही नसणारे, हे डॉग असणारे, हे कॅट डॉग दोघं असणारे आणि हे कॅट असणारे आणि सगळे मिळून काय फॉर्म होऊन जाईल? चलो क्लास फॉर्म होऊन जाईल. हे झालं आपलं इक्वेशन. एक्स स्टुडंट डू नॉट हॅव कॅट ऑर डॉग. मग कॅट पण नाही डॉग पण नाही, ते एक्स कुठे लावावे लागतील आपल्याला बाहेर. मग आता इक्वेशन कसं झालं? कॅट डॉग नसणारे, डॉग असणारे, कॅट डॉग दोघं असणारे, कॅट असणारे, सगळे मिळून किती आहेत? चलो 28. चला सॉल्व करा. देयरफॉर एक्स प्लस 8 and 10 18 18 plus 6 24 equal to 28. Therefore x equal to 28 आणि शिफ्ट करा या प्लस 24 ला -24. तर चलो x equal to बोला 28 minus 24 किती येतं? 4. x काय आहे? x student do not have a dog or cat as their pet animal. Therefore 4 students इथे आपण लिहिलंय x student do not have. Therefore 4 students do not have dog or cat as their pet animal. चलो हे सम वेन डायग्राम ने सॉल्व करणं इझी आहे. वेन डायग्राम मध्ये काय केलं आपण? जस्ट सुरुवातीला सेट घेतले. लेट सेट ऑफ द स्टुडंट्स हॅविंग डॉग ॲज देअर पेट ॲनिमल कॅपिटल आहे. सेट ऑफ द स्टुडंट्स हॅविंग कॅट ॲज देअर पेट ॲनिमल इक्वल टू काय? सेट बी घेतला. मग ए सेट मध्ये काय? 8 स्टुडंट्स हॅव डॉग. मग डॉग 8, कॅट 6 लोकांकडे आहे आणि 10 स्टुडंट्स कडे कॅट डॉग दोघं आहेत. 10 students have cat and dog both. मग both हे इथे मध्ये, 10 तिथे, 8 इकडे, 6 इकडे आणि आपल्याला विचारलं होतं how many students do not have cat or dog. ज्यांच्याकडे cat or dog नाहीये त्यांना आपण काय सपोज केलं? चलो x. मग हे इथे x. आता सगळे मिळून क्लास मध्ये किती स्टुडंट्स आहेत? 28. मग इक्वेशन फॉर्म केलं आपण x plus 8 plus 10 plus 6 equal to 28. सॉल्व करा. x equal to काय आलं? 4. My ex student do not have cat or dog as their pet animal. Ex student do not have. मग आपल्याला x किती आलाय? 4. मग 4 student do not have dog or cat as their pet animal. मग चलो हे होतं आपलं 6 सम. इथे अजूनही प्रॉब्लेम सेट मध्ये पुष्कळ सम आहेत, त्यांना आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. मग चलो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं तर या व्हिडिओला काय करा? लाईक करा. दुसरं आपलं जे चॅनल आहे बच्चाओ क्लासेस त्याला सबस्क्राईब करा. इवन बच्चे लोक तुमचे जे फ्रेंड्स 9th मध्ये आहेत आणि त्यांचाही सध्या स्टडीचा प्रॉब्लेम होतोय, अशा फ्रेंड्सला सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही पाठवायला हरकत नाही, शेअर करायला हरकत नाही. त्या बच्चे लोक आपलं हे लेक्चर, आपला हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. बच्चे लोक भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.